संत भगवान बाबा मल्टीस्टेट घोटाळ्यात नवा ट्विस्ट। मल्टीस्टेट घोटाळा तापला, SIT चौकशीची मागणी। कोट्यावधींच्या ठेवी अडकल्या, संतोष लुनियावर संशयाची सुई। पोलीस अधीक्षकांना निवेदन। ठेवीदारांचा संताप शिगेला, कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरू। जन आधार सामाजिक संघटना आक्रमक। अहिल्यानगरमध्ये श्री संत भगवान बाबा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी प्रकरणाने पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले। हजारो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असतानाच आता या प्रकरणात संतोष प्रकाश लुनिया यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी पुढे आली। जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात केवळ संबंधित संचालकच नव्हे तर या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक व्यवहाराची आणि भूमिकेची निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। संघटनेचा दावा आहे की त्यांच्या ताब्यातील एका व्हिडिओमध्ये संतोष लुनिया यांनी काही संचालकांना सुमारे 6 कोटी रुपये 2% व्याजाने दिल्याचा उल्लेख केला असून त्या बदल्यात 2 जमिनी खरेदी केल्याचेही कथितरित्या सांगितले आहे। या व्यवहाराचा निधी नेमका कुठून आला, त्याचा ठेवीदारांच्या पैशाशी काही संबंध आहे का याची स्वतंत्र चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली। यासोबतच संबंधित व्हिडिओचे फॉरेन्सिक परीक्षण, मोठ्या आर्थिक व्यवहाराची, बँक खात्यांची, मालमत्तांची तसेच कथित सावकारी व्यवसायाची चौकशी करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली। तर ठेवीदारांच्या पैशातून मालमत्ता उभारली गेली असल्याचे सिद्ध झाल्यास त्या मालमत्ता जप्त करून ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण व्हावे अशी ही भूमिका संघटनेने मांडली। महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा किंवा विशेष तपास पथक अर्थात SIT मार्फत करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली असून 15 दिवसाच्या आत ठोस कायदेशीर कारवाई न झाल्यास हजारो ठेवीदारांसह पोलीस अधीक्षक कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही जन आधार सामाजिक संघटनेने दिलाय। निवेदन देताना संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्यासह ठेवीदार प्रतीक बडे, अजित तुपे, अरविंद नागरे, गंगूबाई नांगरे, गणेश शेकडे, मंजुषा तुपे, नम्रता बोराडे, भास्कर आंधळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही आज अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री संत भगवान बाबा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जी बंद पडल्यामुळं हजारो लोकांचे करोड रुपये या ठिकाणी अडचणीत आहेत की जवळपास ते बुडवले गेले आहेत। तर या प्रकरणी सर्व चौकशी व्हावी यासाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची भेट घेतली। आणि आपण जर पाहिलं की सातत्याने पतसंस्था बुडत असतात, लोकांचे पैसे अडचणीत येत असतात, परंतु या संत भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणामध्ये एक व्यक्ती आहे जो या संचालकांना बाहेर राहण्यासाठी मदत करतोय। तुम्ही जर पाहिलं तर आम्ही या ठिकाणी जे संत भगवान बाबा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे जे संचालक आहेत त्यांच्यावरती नगर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी गुन्हे आहेत। विशेष म्हणजे पाथर्डी, शेवगाव आणि श्रीरामपूर या ठिकाणी त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झालेले आहेत। आणि त्याच्या FIR देखील आम्ही श्रीरामपूर येथील FIR, पाथर्डी येथील FIR जे FIR आमच्याकडे आहेत, उपलब्ध आहेत, त्या FIR आम्ही आज पोलीस अधीक्षक साहेबांना या ठिकाणी दिल्यात। याचं मुख्य कारण म्हणजे 2-2, 3-3 वर्ष आलेत या संचालकांवर गुन्हे दाखल आहेत आणि अजूनही ते फरार आहेत। ते पोलिसांना का सापडत नाहीत याच गोष्टीचा आम्ही मागोवा घेतला। मागच्या 2-2.5 महिन्यापासून आम्ही सातत्याने या घटनेवरती बारीक लक्ष देऊन होतो, परंतु यामध्ये एक व्यक्ती आहे जो उद्योजक स्वतःला म्हणून घेतो असा संतोष प्रकाश लुनिया। या व्यक्तीचे आमच्याकडे अनेक व्हिडिओ पुरावे आहेत, अनेक ऑडिओ पुरावे आहेत की त्याने वेळोवेळी या संचालकांना ज्यावेळेस श्रीरामपूर येथे गुन्हा दाखल झाला त्यावेळेस तो त्या व्हिडिओमध्ये म्हणतोय की मी आता मला हे बोलावं का नाही असं वाटतं, परंतु मी काही पोलीस अधिकाऱ्यांना पैसे देऊन मॅनेज केलं। आता हे कितपत खरं आहे हा संशोधनाचा भाग आहे आणि हे सर्व आम्ही पुरावे पोलीस अधीक्षकांना या ठिकाणी दिलेले आहेत। तसंच त्याने या संचालकांच्या म्हणजे भगवान बाबा पतसंस्थेचे संचालक आहेत त्यांच्याकडून 2 ते 3 जमिनी या खरेदी केलेल्या आहेत आणि त्या जमिनीचे हे 2-3 खरेदी खत आहेत, इंडेक्स आहेत। हे खरेदी खत सुद्धा आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना दिले। आता याचं महत्त्वाचं म्हणजे की त्यांनी ती जमीन 100% संचालकाकडून खरेदी केली ही या खरेदी खताच्या आधारे प्रूव्ह होत आहे, परंतु
ही जमीन ते संचालक जे आहेत संत भगवान बाबाची यांच्या काही वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे का, तर तसं नाही, त्यांनी देखील ती खरेदी केलेली आहे. म्हणजे ती जमीन खरेदी करत असताना, या कोट्यवधी रुपयाच्या जमीन खरेदी करत असताना ठेवीदारांचे पैसे वापरले गेले. आणि जर आपण पाहिलं तर पुन्हा हाच संतोष प्रकाश लुनिया त्याने या जमिनी खरेदी केलेल्या आहेत. त्यामुळं या सर्व व्यवहाराची चौकशी व्हायला पाहिजे. एका व्हिडिओमध्ये तो जाहीर म्हणतोय की मी 6 कोटी रुपये 2% व्याजाने या भगवान बाबा मल्टीस्टेटच्या संचालकांना दिले आहेत. मग ही खाजगी सावकारकी आहे का, याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. आपण जर पाहिलं तर या व्यक्तीने सातत्याने मागे एक भाग्यलक्ष्मी सुद्धा पसंत होती, त्या प्रकरणामध्ये मी होतो, त्या सुद्धा संचालकांना पोलीस अटक करत नव्हते. त्यावेळेस त्या ठेवीदारांच्या वतीने ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस त्या साधारण 7 दिवसांमध्ये त्या संचालकावर कारवाई झाली. परंतु त्याही प्रकरणामध्ये हा संतोष प्रकाश लुनिया हा व्यक्ती होता. त्यामुळे या व्यक्तीच्या सर्व प्रकरणांची चौकशी व्हायला हवी. कारण की त्याने असे हात उचले, माझं मत आहे अजूनही कित्येक तरी पतसंस्थाला मल्टीस्टेटला ज्या अडचणी आहेत त्यांना खासगी सावकारकीने पैसे दिलेत आणि परिणामी तो त्या संचालकांच्या जमिनी आहेत तो कमी भावात विकत घेतो, त्या व्याजाच्या मोबदल्यात विकत घेतो. आणि परिणामी गोरगरीब ज्या लोकांनी कुणी भंगार गोळा करून कुणी कामाला जाऊन हजारो रुपये लाखो रुपये जमा केले आहेत ते सर्व पैसे अडचणीत येतात. त्यामुळं आज आम्ही पोलीस अधीक्षक साहेब यांना विनंती केली की या प्रकरणाचे केवळ भगवान बाबा मल्टीस्टेटचे संचालक फरार आहेत, ते का फरार आहेत ही चौकशी न करता हा संतोष प्रकाश लुनिया त्यांना कसा वेगळ्या प्रकारे वाचवतोय आणि त्याचा नेमका सहभाग कसा, त्याच्याकडे या ज्या रकमा आलेल्या आहेत त्या कुठून आलेल्या आहेत याची सर्व चौकशी व्हायला पाहिजे. कारण की जर आपण पाहिलं तर ह्या कोट्यवधी रुपये आहेत या लुनियांच्या. साधारण माझं मत आहे की आताही नगरच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कितीतरी प्रस्तावांमध्ये कितीतरी कोट्यवधी रुपये असतील आणि या सर्व खाजगी सावकारकीचं चौकशी व्हायला पाहिजे. त्यातून अनेक गोरगरीब ठेवीदारांचे त्या प्रॉपर्ट्या जप्त केल्यावर पैसे परत होतील. या निवेदनातून आम्ही अजून एक सुद्धा सांगितलेलं आहे की जर येणाऱ्या 15 दिवसांमध्ये आता तसं जर विचार केला आपण तर 2-3 वर्ष झालेत, गुन्हे दाखल झालेत, तरी पोलिसांना त्या भगवान बाबा मल्टीस्टेटचे संचालक सापडत नाही येत. म्हणजे कुठंतरी हे संतोष प्रकाश लुनिया जो व्हिडिओमध्ये बोलतो ते खरं वाटतंय. ते साहजिक शंकास्पद आहे की पोलीस डिपार्टमेंटला ते तर काही कुणी गुन्हेगार मोठे सराईत गुन्हेगार नाहीत हे संचालक, किंवा ते आतंकवादी नाहीत किंवा नक्सलाईट नाहीत का ते देश सोडून गेलेले आहेत, ते इथंच आहेत आणि ते जवळपास या पुण्याच्याच एरियामध्ये आहेत. त्याचे देखील जर आपण या संतोष प्रकाश लुनियाचे CDR जर चेक केले, मोबाईलचे CDR चेक केले, ते आरोपींचे CDR चेक केले, ते 100% मॅच होतील. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जो सांगायचा आहे की महाराष्ट्र पोलीस दलातील एका अतिशय उच्च पदस्थ अधिकाऱ्याचं त्या व्हिडिओमध्ये संतोष प्रकाश लुनिया यांनी नाव घेतलेलं आहे. तो अधिकारी हा महाराष्ट्रातील पोलीस दलातील एक मोठा अधिकारी आहे. त्याची बदली सुद्धा त्यांनी केली आणि त्याचं असं म्हणणं आहे की हे जे संचालक फरार आहेत ते त्यांच्या अंडर आहेत. म्हणजे हे जर पाहिलं तर खूप म्हणजे ही भयानक अवस्था आहे की नेमकं सर्वसामान्यांनी प्रशासनावर भरोसा ठेवायचा का नाही. गुन्हे करून 3-3 वर्ष 2-2 वर्ष जर आरोपी सापडत नसेल तर विश्वास ठेवायचा तरी कोणावर. परंतु त्या पोलीस अधीक्षकांचं किंवा त्या पोलीस अधिकाऱ्यांचं आम्ही या ठिकाणी नाव घेणार नाहीत, परंतु त्या पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही स्वतः त्यांचा जो व्हिडिओ संतोष प्रकाश लुनिया आमच्याकडे आम्हाला मिळालेला आहे तो व्हिडिओ आम्ही त्यांना सेपरेट दाखवू आणि या सर्व प्रकरणाची जोपर्यंत चौकशी होणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाहीत.